ठीक आहे, अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे सीआयडी ऑफिसमध्ये. काय सांगाल? ठीक आहे, मला आपल्याकडूनच कळतंय. मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मिटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचा ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. कराडा व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सीआयडीकडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचाच होता डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केला असेल तर मला माहित नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय द्वेषापोटी राजकीय दोष, दबाव, सरकार कुणाचं, दबाव कुणाचा, राजकीय दोष कुणाचा, सगळे उघड्या डोळ्यानं बघते. त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे? कोण राजकीय दोष देते? आता राजकारणात 3 पक्ष सरकारमध्ये येते, 3 पक्षाचे सगळे हे करले. मी थोडा एकटा बोलतोय, माझा आमदार थोडा बोलतोय. आम्ही सगळे तुमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार 2 आहेत ते दोन्ही बोललेत, राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत अजितदादा गटाचे ते बोललेत, परत आज इथं आमच्या त्या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे अभिनव पवार होते, परत तुमच्या आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नरेंद्र पाटील ते पण होते. एवढे सर्व पक्षाचे लोक बोलतात ना. मग कुणी मग ह्यांच्या पक्षाचे लोकही बोलतात ना. मग ते राजकीय दोष त्यांचा आहे काय? मग त्यांचे मिळणं आहे काय? पण त्यांनी तर असं म्हटलं की खंडणीचाच खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही सगळेजण असं म्हणताय की या खुनाशी संबंध आहे. नाही, आम्ही म्हणतोय नाही तपासा तुम्ही, असं आम्ही म्हणतोय की तुम्ही तपासा हे सगळं. कारण यांचे जी कॉल आहेत 6 तारखेला ह्यांनी कुणाला कॉल केले, पोलिसला का कॉल केले, यांचे का कॉल झाले हे सगळे तपासा. यांच्या सर्व जी प्रॉपर्टी जी तर ह्यांनी खंडणीचे जे सगळे यांच्या प्रॉपर्टी रिटर्न्स बघा सगळं. मी बरंच बोललोय काल आणि मी आज मीडियाला प्रेस पण घ्यायची मला, त्याच्यानंतर आपण बोलणारच आहे बरंच काही. आता पुरतं एवढं ठीक आहे. नाही, एक शरण झाल्यानंतर तुमची काय अपेक्षा? नाही, माझी एकच अपेक्षा आहे तपास यंत्रणेकडून. माझी एकच अपेक्षा आहे की हा जो आरोपी म्हणून आता शरण आले, अटक झाली, त्यांनी व्हिडिओ ट्विट केला हे तुमच्याकडून कळतंय, तर या सगळ्या गोष्टीमध्ये सीआयडी यंत्रणे